रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट लेटर हेडचा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली जाते। भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट लेटर हेडचा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय। उरण मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम जय म्हात्रे हे निवडणूक लढवित आहेत। पक्षाच्या बनावट लेटर हेडचा वापर करून त्यावर भाजप महायुतीचे उमेदवार महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत या विषयाअंतर्गत मजकूर टंकलिखित करून त्याखाली पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून सदरचे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे। आदर्श आचारसंहितेचा हा उघड भंग आहे, तसेच गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा सुद्धा आहे। अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। पक्षाच्या अधिकृत उमेदवाराबाबत सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, तसंच पक्षाची जनसामान्यांमध्ये बदनामी करण्याच्या उद्देशाने केलेले हे कृत्य असून सदरचे कृत्य हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री महेश बालदी आणि रविशेठ पाटील यांनी केले असण्याची दाट शक्यता आहे। सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा नोंद करून चौकशी करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अॅडव्होकेट राजेंद्र कोरडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर गुन्हे शाखा, निवडणूक निर्णय अधिकारी उरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे।